गेली आई सोडून तेव्हा तो 2 वर्षाचा होता, गेले पिता सोडून तेव्हा तो 21 वर्षाचा होता, वनातल्या वादळाशी तो वनराजा समलढला, अरे नेले जेव्हा मृत्यूने त्याला तेव्हा तो 32 वर्षाचा होता. त्यानं शत्रुत्व असं गाजवलं की शत्रू वेडा होऊन मेला, आणि त्यानं मित्रत्व असं निभावलं की मित्राने प्राणपणाला लावला. कोण होते ते दानवीर, कोण होते ते शूरवीर, अरे ते होते ते आटतील या सह्याद्रीतले चंद्र सूर्य तारे, पण आटणार नाही कधीच त्या सह्याद्रीच्या सूर्याचं तेज. कोण होतं ते तेज? ते तेज होतं म्हणजे या स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे, ज्यांनी 9 वर्ष तलवारीच्या पाठीवर मृत्यूला पेललं. कोण होते ते? ते होते ते ज्यांना 14 भाषा अवगत होत्या, 6 ही शास्त्र अवगत होती, 18 ही पुराण अवगत होती. कायदे पंडित, धर्म पंडित होते ते. एकदा काय झालं की औरंगजेब म्हणायला लागला, 9 बरस का था संभा जब मैं इससे मिला था. काय म्हणतो औरंगजेब? 9 बरस का था ये संभा जब मैं इससे मिला था. मैंने इसको पूछा था, तुम्हें मुझसे डर नहीं लगता? मैंने इसको पूछा था, तुम्हें मुझसे डर नहीं लगता? तब संभा ने उत्तर दिया था, मैं नहीं डरता किसी से, डर डरता है मुझसे. आणि ज्यावेळी औरंगजेब संभाजी राजांना कैद करून आणतो आणि संभाजी राजांची ते तीक्ष्ण नजर बघतो, त्यावेळी औरंगजेब म्हणतो की किस चक्की का आटा खाते हैं ये मराठे, ऐसा एक भी शख्स क्यों नहीं पैदा हुआ हमारे मुल्क में. त्यावेळी संभाजी राजे काय उत्तर देतात माहितीये? अरे संभाजी जन्माला यायसाठी तुझ्यासारखं नेतृत्व लागत नाही रे. स्वतःच्या बापाला विष प्रयोग करून मारणारा तू, स्वतःच्याच लोकांची कत्तल करणारा तू, आया बहिणींची इज्जत लुटणारा तू, तुझ्या पोटी कसे जन्माला येतील संभाजी? संभाजी जन्माला येईल सह्याद्रीच्या कुशीत, संभाजी जन्माला येईल सह्याद्रीच्या मातीत, संभाजी जन्माला येईल सह्याद्रीच्या दऱ्याखोरीत, संभाजी जन्माला येईल आऊ जिजाऊंच्या कुशीत, आणि संभाजी जन्माला येतील छत्रपती शिवरायांच्याच कुशीत. तुझ्या पोटी कसे जन्माला येईल? आपल्याला जर वाटत असेल ना आपला पुत्र हा खूप महान असावा, तर आधी आपण शिवाजी राजे होणं गरजेचं असतं. स्वप्न माणसाचं कसं असलं पाहिजे, माणसाने स्वप्न कसं बघितलं पाहिजे, माणसाने ड्रीम कसं बघितलं पाहिजे. बापाच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं ड्रीम माणसाने बघितलं पाहिजे. बापाने जी संपत्ती तयार केली ना, त्या संपत्तीला कमी करण्यासाठी लेकाचा जन्म नसतो, त्या संपत्तीला वाढवण्यासाठी, त्या संपत्तीला टिकवण्यासाठी लेकराचा जन्म असतो. आणि शेवटच्या श्वासापर्यंत धर्माचं रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं ते राजे म्हणजे धर्मवीर संभाजी राजे. या राजांचा आम्ही आदर्श घेत नाही. आम्हाला एखाद्या पिक्चरचा नट महत्वाचा वाटतो, हिरो महत्वाचा वाटतो, पण आम्हाला आमचे संभाजी राजे महत्वाचे वाटत नाही. आम्हाला आमचे शिवाजी राजे महत्वाचे वाटत नाही. ज्या पद्धतीने संभाजी राजांना स्वराज्यासाठी स्वतःचा प्राणपणाला लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ड्रीम म्हणजे स्वतःचं ड्रीम समजलं ना, त्याच पद्धतीनं आम्ही ज्यावेळी आमचं ड्रीम आणि आमच्या बापाचं ड्रीम एक करायला लागू, आमच्या बापानं जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न म्हणजे माझं स्वप्न, असं ज्यावेळी आमची तरुणाई विचार करायला लागेल ना, त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं संभाजी राजे कळले आणि शिवाजी राजे कळले. लक्षात घ्या, सोपी नाही संभाजी राजे होणं. ज्यावेळी त्यांचे प्रसंग आपण सांगायला लागतो त्यावेळी डोळ्यात पाणी येतं. ते प्रसंग ऐकवत नाही, ते प्रसंग बोलले जात नाही. इतका त्रास सहन माझ्या राजांनी केला. कशासाठी केला? कशासाठी केला? तुम्ही डीजेवर खुशाल नाचावं म्हणून? तुम्ही आया बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहावं म्हणून? का तुम्ही फोन बघण्यामध्ये 10-10 तास घालवावे म्हणून? कशासाठी इतका त्रास घेतला माझ्या संभाजी राजांनी? कशासाठी घेतला इतका त्रास? की तुम्ही ध्येय विसरून जावं,
तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरून जावं, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला घेतलं हे तुम्ही विसरून जावं, तुम्ही सगळं विसरून जावं, तुम्ही तुमचं तरुणपण विसरून जावं, तरुणांमध्ये किती ताकद असते, तरुण काय करू शकतो हे सगळं तुम्ही विसरून जावं, तुम्ही राजांना विसरून जावं. यासाठी का माझ्या राजांनी रक्त सांडलं होतं? आज त्यांना बघून वाटतं की माफ करा राजे, बिघडलोत आम्ही, माफ करा राजे, बिघडलोत आम्ही. आजही आम्हाला इतिहासापेक्षा एखादी मालिका महत्वाची वाटते. माफ करा राजे, विसरलोत आम्ही. कारण आम्ही ज्यावेळी गड किल्ल्यावर जातो त्यावेळी आम्ही तिथलं सांडलेल्या रक्ताच्या त्या मातीचा आम्हाला अभिमान वाटत नाही, तिथल्या भिंतींमध्ये आम्हाला मावळे आठवत नाही, तिथल्या भिंतींमध्ये आम्हाला तुमची आठवण येत नाही. आम्ही आमच्या गर्लफ्रेंडचं नाव त्या भिंतीवर लिहून येतो. माफ करा राजे, आम्ही चुकतोय, माफ करा राजे, आम्हाला तुम्ही समजत नाहीये, माफ करा राजे, आम्ही आज तरुण म्हणून हरतोय, माफ करा राजे, आम्ही तुमचं बलिदान विसरत चाललोय, माफ करा राजे, माफ करा राजे.